नमो नारायण. मी शैला चन्नावार, नांदे ग्रुप नांदेड. होम स्क्रीनवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एक सुंदर आणि गोड अशा व्यक्तिमत्वाशी हितगुज करणार आहेत, ज्यांची टॅगलाईन आहे शोध नव्या क्षितिजाचा. चला तर मग आपण प्रत्यक्षात त्यांच्याशीच बोलू. नमस्कार ताई. नमस्कार. तुमच्या कार्याबद्दल तुमच्याबद्दल खूप ऐकलंय आम्ही, आणि तर तुमचा पूर्ण प्रवास थोडक्यात मला सांगा, किंवा माझ्या जे यूट्यूबर्स व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी मला तुमच्या कार्याबद्दल माहिती द्यायची आहे आणि तुमचं कार्य त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्यांची मुलं ऑटिझम वगैरे आहेत त्यांच्यासाठी तुमचं म्हणजे कार्य खूप महत्त्वाचं ठरेल. थोडीशी माहिती द्यावी. नमस्कार. माझं नाव अंबिका टाकळकर. आरंभ म्हणून एक संस्था आहे औरंगाबादला, त्याचं काम मी बघते. ऑटिझम म्हणतो आपण, म्हणजे नेमकं ऑटिझम म्हणजे काय? ऑटिझम मराठीमध्ये त्याला स्वमग्नता म्हणतात. बरं. म्हणजे स्वमग्नता म्हणजे स्वतःमध्ये मग्न असणं. अच्छा. इतकं सोपा सरळ साधा अर्थ आहे. बरोबर. ऑटिझम म्हणजे स्वतःमध्ये मग्न असणारं मूल. बरोबर. आणि ज्याला बाहेरच्या जगाशी काहीच देणं घेणं नसतं, इतका तो स्वतःमध्ये मग्न असतो. आणि ऑटिझम ओळखायचा कसा? बरोबर. तर ही मुलं खूप हायपर असतात. अच्छा. त्यांना बरेचदा स्पीच म्हणजे त्यांचं जी भाषा विकसित झालेली नसते. एकच एक प्रश्न परत परत विचारत असतात. तुझं नाव काय म्हणल्यानंतर आपण सहसा उत्तर देतो. बरोबर. ते तर ती तेच विचारतात की तुझं नाव काय, तर तुझं नाव काय. ओके. त्यानंतर कमालीची काय म्हणू त्याला भीती असते, टोकाची भीती असते किंवा नसते. बरोबर. म्हणजे कठड्यावरूनही चालतील, त्यांना भीती वाटत नाही. आणि साधी कुकरच्या शिट्टीचा आवाज झाला तरी कानावर हात ठेवतील. अच्छा. यांचे सेन्सरी प्रॉब्लेम्स खूप असतात. साधारणतः ही सगळी लक्षणं आहेत ऑटिझम मूल ओळखण्याची. बरं. खूप छान. आरंभाची सुरुवात करण्यामागची प्रेरणा अशी होती की माझा स्वतःचा मुलगा ऑटिस्टिक आहे. आज तो 24 वर्षाचा आहे. पण तो जेव्हा झाला त्यावेळेला कुठेच ऑटिझमबद्दल काहीच माहिती नव्हती. आता तरी बऱ्यापैकी लोकांमध्ये अवेअरनेस आलेला आहे. त्यावेळेला काहीच नव्हतं. आणि मग मुलासाठी म्हणून त्याच्यामधलं प्रशिक्षण घेतलं गेलं. ऑटिझमचे कोर्सेस केले, BEd केलं. आणि मग असं लक्षात आलं की आपल्या मराठवाड्यामध्ये ऑटिझमसाठी काहीच नाही आहे. मराठवाड्यातल्या सगळ्या पालकांना पुण्याला किंवा मुंबईला जावं लागतं. बरोबर. आणि त्यांच्यासाठी काहीतरी करावं ही इच्छा होती. आणि मेन म्हणजे लोक असं म्हणतात की परमार्थाकडे जायला पाहिजे, पण हा स्वार्थातून परमार्थाकडे साधलेला मार्ग आहे. खरं तर स्वार्थासाठी सुरुवात झालेली होती ही. पण आज 70 मुलं आहेत. आरंभाला सुरू 12 वर्ष झाली आहेत. एक तर पूर्ण झालंय. खूप छान. आरंभामध्ये आपण नॉर्मली मुलांना प्रशिक्षण देतो. त्याच्यामध्ये थेरपी आहे. थेरपीमध्ये स्पीच थेरपी आहे त्यांच्यासाठी, ऑक्युपेशनल थेरपी, म्युझिक, त्यानंतर फिजिओथेरपी, बिहेवियर. मुलांचे बरेचसे प्रॉब्लेम्स असतात या मुलांचे, त्यांच्यावरती काम होतं. बरोबर. त्यानंतर जशी मुलं मोठी होऊ लागली तसं त्यांचं एज्युकेशन. मग आपण काही मुलांचं नॉर्मल शाळेमध्ये ॲडमिशन्स करतो, काही मुलांना आपल्याकडे प्रशिक्षण देतो आणि त्यांना एक्झाम द्यायला. अशा प्रकारे मुलं 10वी पास झाली आहेत, 12वी झाली आहेत, ग्रॅज्युएशन झाली आहे. आणि त्यानंतर मुलं काही मोठे होऊ लागली, बाहेर जाऊन ते काहीच करू शकत नव्हते. त्यांना आपल्या शाळेमध्येच अंतर्गत मग आपण एक वर्कशॉप सुरू केला आणि तिथे आज एक 30 मुलं काम करतात. अरे वा. अतिशय उत्तम रीतीने मुलं काम करतात. आणि मग त्यांना आपण वेगवेगळ्या वस्तू बनवण्याचं प्रशिक्षण देतो. त्यामधून मुलांना अर्निंग सोर्स मिळतो. बरं. ते दर महिन्याला साधारणतः 4,000-5,000 कमवतात. त्याच्यामध्ये 25 एक प्रकारच्या वस्तू बनवतात. आपल्याकडे पेपर बॅग मशीन आहे, पेपर प्लेट मशीन आहे. बरं. तर त्याचं वीकली उत्पादन होतं आणि मग ते वेगवेगळ्या ठिकाणी विकलं जातं आणि त्या मुलांना पेमेंट दिलं जातात. आणि अशा प्रकारचं काम सध्या चालतं. हे आहे आरंभविषयीचं. आणि भविष्यातलं जर योजना म्हटलं तर नॉर्मली काय होतं की घरामध्ये जर एक स्पेशल मूल असेल किंवा जन्माला आलं असेल तर ते फक्त आई वडीलच त्याच्यात भरडले जात नाहीत, अख्खं कुटुंब भरडलं जातं त्याच्यामध्ये. आणि मग त्याच्यावरती काम करता करता असं लक्षात येतं की आई वडिलांच्या अंगात ताकद असेपर्यंत आई वडील त्याच्यावर काम करतात, त्याच्यासाठी वेळ देतात, त्याचं सगळं करतात. पण मग हळूहळू मुलाचं वय वाढायला लागतं
आणि आईवडिलांची ताकद कमी व्हायला लागते. बरोबर. आणि हे जे आम्ही नेहमी म्हणतो की व्यस्त प्रमाणामध्ये होतं हो. खूपदा. त्यामुळं काय होतं की मुलगा जेव्हा 25 वर्षाचा, 30 वर्षाचा, 35 वर्षाचा होतो, आईवडिलांचं वय 45, 50, 60, 65 असं म्हातारपणाला जातं आणि त्यांची बरोबर. ताकद कमी होत जाते. बरोबर. आणि आजकाल छोटंसं कुटुंब असल्यामुळं आपल्यानंतर मुलांचं काय होणार हा हो. खूप मोठा प्रश्न आहे. एकदम. आणि आपल्यासारखं सांभाळणारं कोणीतरी दुसरं घर त्या मुलांसाठी असावं असा. हा विचार जेव्हा आमच्या समोर आला, त्याच प्रेरणेतून म्हणून मग आम्ही आता 2 एकर जागा औरंगाबादच्या नजदीक आम्ही घेतली आहे. वा वा, खूप छान. तिथे एक संगोपन नावाचा प्रोजेक्ट करतोय. त्याचं नाव आहे संगोपन. बर. जसं आरंभ सुरू करताना आमची टॅगलाईनच होती की शोध नव्या क्षितिजाचा. वा वा, छान. तसंच संगोपनचा अर्थच आहे की सांभाळ, थोडक्यात बरोबर. मराठीमध्ये की बरोबर. तिथे सांभाळ छान होईल, एकदम आपल्यानंतरही आपल्या मुलांचा सांभाळ छान, छान होईल छान. अशा पद्धतीने. सो तिथे कन्स्ट्रक्शन करतोय. एक 100 मुलांसाठीचं, त्यातही 70 मुलांचं, 30 मुलींचं असं वा. आपण निवासी करतोय. बर. शाळा आणि व्होकेशनल सेंटर त्यांच्यासाठीचं असं हे काम आहे थोडक्यात सांगायचं जवळपास म्हणजे. तुम्ही एक 100 मुलांसाठी खूप सुंदर करत आहेत. कारण मेन महत्त्वाचं काय आहे की मुलं कमी असतील तरी त्यांची उपाययोजना खूप चांगल्या मिळाव्यात, त्यांना सोयी सुविधा चांगल्या मिळाव्यात. बरोबर. आणि मग भविष्यात बघून जर गरज पडली तर मी तर नेहमी म्हणते की अशी शाळा, अशा संस्था खरं तर सुरूच नाही व्हायला पाहिजेत किंवा ती बरोबर. नसायलाच पाहिजेत. एकदम. म्हणजे असं कुठलंही मूल स्पेशल देवानी बनवूच नाही बरोबर. की ज्याच्यासाठी ह्या संस्था सुरू होतील. पण जर त्याने बनवलेलंच आहे तर आपण ती सेवा करू शकतो शेवटपर्यंत, त्यामुळे ती करायची. बरोबर. छान. तर खूप छान वाटलं ताई तुमच्याशी बोलून. मला अजून एक विचारायचं आहे. तुम्ही आत्ता बोललेलात की आरंभ, म्हणजे ह्या आरंभ या शब्दाचा थोडक्यात अर्थ म्हणजे तुमच्या सुरुवातीच्या जीवनाचा प्रवास, म्हणजे या आरंभची सुरुवात कशी झाली? अगदी प्रत्येक स्त्रीच्या आयुष्याचे ना खूप छान टप्पे असतात. बरोबर. की शिक्षणानंतर नोकरीनंतर छान लग्न, संसार आणि मुलं बाळं, साधारणतः ह्या टप्प्यावरती आपण जात असतो. प्रत्येक टप्पा पार करत. माझ्या आयुष्याचं असंच होतं की छान शिक्षण झालं, मनासारखा नवरा जोडीदार मिळाला, छान घर मिळालं, पहिलं मूल झालं, सगळीकडे आनंद होता, खूप सुंदर. पण पहिलं मूल जन्मल्यानंतर साधारणतः 6-7 महिन्याचा जेव्हा कालावधी गेला आणि लक्षात आलं की अरे ह्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे, किंवा 7-8 महिन्याचं बाळ झाल्यानंतर तरी आपल्याकडे अजून ती अवेअरनेस नाहीये, तो अवेअरनेस नाही आपल्याकडे. असं म्हणतात की मूल उशिरा चालेल, उशिरा बोलेल, किंवा एक मूल करतं. पण नंतर लक्षात आलं 1 वर्षाचं झाल्यानंतर की बाळामध्ये काहीतरी कमतरता आहे. आणि आम्ही जेव्हा ती दाखवली त्याच्यानंतर असं लक्षात आलं की त्याला ऑटिझम म्हणतात. ओके. आणि ऑटिझम हा शब्दच आपण पहिल्यांदा ऐकलेला होता या आयुष्यामध्ये. बरोबर. तर ती खरी आरंभाची सुरुवात. अच्छा. आणि आरंभ नाव संस्थेला याच्यासाठी दिलं गेलं की स्पेशल मूल घरात जन्माला आल्यानंतर मग ते कुठलेही असू दे, बरोबर, आई वडील खूप फिरतात. हो. देव दैव डॉक्टर सगळे तंत्र मंत्र मांत्रिक पूजा अर्चा अगदी सगळं करतात. ही औषधं ती औषधं ही काही सगळं करून साधारणतः नॉर्मली 1 वर्षाचं 2 वर्षाचं मूल असताना कळतं. बरोबर. सगळं करून मूल पालक जेव्हा थकतात आणि त्यांना असं वाटतं की आता काहीच नाही होऊ शकत, बरोबर, तिथून जी सुरुवात आहे, तिथून जी नवीन सुरुवात आहे तो म्हणजे आरंभ. खरं. आणि मग 6-7 वर्षाच्या वयाच्या जेव्हा सुरुवात होते त्या मुलाच्या आयुष्याची, बरोबर, तो एक नवीन आरंभ असतो त्या मुलाच्या आयुष्यातला आणि त्याच्या आईवडिलांच्या आयुष्यात. खरं. खूप सुंदर. खरंच तुमच्याशी बोलून खूप खूप आनंद झाला आणि सगळ्यांना एक छान माहिती मिळाली. आणि ज्यांना कुणाला असं म्हणजे तुम्ही जे सांगितलं की आरंभाची सुरुवात सांगितली आणि एखाद्याचं बाळ जर असं असेल तर त्यांना पहिला प्रश्न पडतो की कुठे जावं, कुणाची मदत घ्यावी. तर या व्हिडिओतून त्यांना भरपूर माहिती मिळालीच असेल असं आपण गृहीत धरू. आणि प्रत्येकाला मनापासून सांगायचं आहे मला की ताईंशी भेटून तुम्ही म्हणजे तुमच्या मनातील प्रश्न आपण व्यक्त करू शकतात, त्यांना विचारू शकतो. अजून एक प्रश्न विचारू इच्छिते, कुणाला तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे, भेटायचं आहे, तर मग ते कुठे भेटावे किंवा तुमचा ॲड्रेस वगैरे सांगू शकता? आरंभ ही संस्था
पूर्वीचं औरंगाबाद आणि आत्ताचं छत्रपती संभाजीनगर बरं येथे आहे. शहानूर मिया दर्गा चौकामध्ये डी मार्टच्या पाठीमागे. बरं गुगलवर टाकल्यानंतर आरंभ ऑटिझम सेंटर असं टाकलं तरी गुगल पत्ता दाखवते. नक्की. आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे 8275284178. चालेल. धन्यवाद नांदी ग्रुपचे आणि तुमचे सुद्धा अगदी. खूप खूप धन्यवाद ताई. तुम्ही तुमच्या वेळात वेळ काढून आमच्याशी बोलायला आलात आणि खरंच खूप आभार तुमचे. आणि खरं सांगायचं तर अंबिकाताईच्या त्या कार्याला मानाचा मुजरा. आम्हाला खात्री आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की पोहोचवाल. त्या मुलांना आशीर्वाद देण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या. तुमचा अमूल्य वेळ हाच त्यांच्यासाठी एक अनमोल ठेवा आहे. धन्यवाद.